पाहताय जेबीर टीव्ही न्यूज. बातमीत सत्यता हीच आमची ओळख. धुळे ग्रंथोत्सवात आहेर आणि आयतं पोयतं सख्यानं अशी रसिकांवर मोहिनी. खानदेशी संस्कृतीचा भावस्पर्शी जागर. धुळे ग्रंथोत्सव 2025 अंतर्गत शिरपूर एज्युकेशन सोसायटी व जिल्हा ग्रंथालय कार्यालय धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने 17 व 18 जानेवारी रोजी आयोजित ग्रंथोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. आहेर आणि आयतं पोयतं सख्यानं या सादरीकरणांनी खानदेशी लग्न संस्कृती, बोलीभाषा आणि सामाजिक वास्तवांचं हृदयस्पर्शी दर्शन घडवले. 17 जानेवारी रोजी स्वर्गीय रावसाहेब प्रभाकर चव्हाण प्रतिष्ठान महिला मंडळ माळी गल्ली शिरपूर यांच्या वतीनं नानासाहेब सुभाष अहिरे लिखित आणि प्रवीण माळी दिग्दर्शित आहेर या नाटकाचे प्रभावी सादरीकरण झाले. खानदेशी लग्न परंपरांचे वास्तववादी चित्रण करताना तरुण पिढीसमोर संस्कृतीची मुळं उलगडून दाखवली. विशेष म्हणजे या नाटकातील महिला कलाकारांनी प्रथमच रंगमंच गाठला, तरीही त्यांच्या सादरीकरणानं रसिकांच्या डोळ्यात अश्रू आणले. आयतं पोयतं सख्यानं हास्यांच्या लाटा उसळल्या होत्या. 18 जानेवारी रोजी कथाकथन सदरात महाराष्ट्रभर नावाजलेले प्रवीण माळी यांनी आयतं पोयतं सख्यानं या एकपात्री प्रयोगातून तुफान हास्याचा फवारा उडवला. आजचा युवक, बाप, मुलगी, नातेसंबंध, अहिर आणि ओव्या, खाद्य संस्कृती, दैव संस्कृती यावर त्यांनी अत्यंत मार्मिक भाष्य करत सामाजिक विकृतींवर प्रकाश टाकला. हसत खेळत विचार प्रवर्तक संदेश देत त्यांनी कार्यक्रमाची उंची वाढवली. या कार्यक्रमास माजी मंत्री तथा आमदार अमरीशभाई पटेल, भूपेशभाई पटेल, शिरपूरचे आमदार काशीराम पावरा, नगराध्यक्ष चिंतनभाई पटेल, उपनगराध्यक्ष संगीताताई देवरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सचिव रेश्मा पटेल, राजगोपाल भंडारी, छगन गुजर, कमल किशोर भंडारी, प्राध्यापक वैशाली पाटील, प्राचार्य महाजन सर, नगरसेवक बाबूलाल भिकामाळी आदींनी कलाकारांचं कौतुक केले. जिल्हा ग्रंथालय अधिकारी जगदीश पाटील यांनी अभिनंदन केले. 1.5 ते 2 तास प्रेक्षकांना खिळवून ठेवत प्रवीण माळी यांनी आपल्या सकस अभिनयातून खानदेशातील अहिराणी भाषा व संस्कृतीचं यथार्थ दर्शन घडवले. आहेर आणि आयतं पोयतं सख्यानं या सादरीकरणामुळं धुळे ग्रंथोत्सवाला मानाचा तुरा रोवला असं रसिकांचं मत होतं. मुख्य संपादक जतीन बोरसे. काय वेगळे का बारा ना इथला मात्र तुमने चहा दिगो तेवढा मग सुरू घेतो तुमना अति आहे का बारा मारा ना माले शिकायला नाही का? आज जर मी चौक वर तर 4 लोक मला हुशार म्हणतो, सांग तुम्हाला शिकायला नाही. याला लगीन करायला धाडवता का रिकामा धंदा करायला धाडवतात? लगीन करायला सांगा ना तुम्हाला. वो कट्टा का ना मग या वय मा वो तुमना नाही होते ना बट डोकं उचली घे ना तरी सुधारतात नाही का? चॉकलेट खायला ना का? वो चॉकलेट नाही खाई राहिनो म्हणा दात पडेले म्हणा सावाजी राहिना नावा म्हणा तरी एक दिखी राहिना तुमना तो बी दिखाव नाही. आंबा खाले बाणी निंबा खाले लालो पडदा ओ पडदा ओ पडदा ओ काय करा देवा चहा सांगे राहिलो ना. ती गोड लागायला पाहिजे, ती गरम लागायला पाहिजे. तिला म्हणतोस आम्ही चहा. ती चहा प्यावानंतर मला माय माऊलीसना कंठच नाही जो आवाज असता मला तर असं वाटत की मराठी आणि हिंदी सिनेमाना जो कोरस आहे ना तो कोरसना शोध मला खानदेशना माय माऊलीसना कंठच नाही लागेल. म्हणीसन माते आपला खानदेशनी गान साम्राज्ञीनी जी जग फेमस आहे ती स्वर्गीय लताजी मंगेशकर. अवघी आपला खानदेशना सगळ्यात मोठा मान. देवा म्हणे मी देवलाया पडे देवानी बघिला पडे गावत्या अंजनी ना काटे गावत्या अंजनी ना काटे देवाई खाईला पडे देवाई खाईला पडे गावत्या शिरपुरा ना पेटे गावत्या शिरपुरा ना पेटे.
सुमती बाईजा खंता आणि मंगलाताई खंती वही जाई लक्ष्मीनारायण जोडा वही जाई सुमती गाडी सोना गाया करे खंता तीन संगे जायसान टोपली मा सोना भरले लागा कामले बट्ट्या सवासनी सोना बोला आणि सोना पूजा असं मनावर कसं झालं निसे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.